सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की अश्विन हा अर्जुन आणि सायली समोर त्यांच्या लग्नाचा मंदिरामधला व्हिडिओ आता लॅपटॉपवर अर्जुन सायलीला दाखवतो. तो बघून अर्जुन म्हणतो की पण अश्विन, आमच्या लग्नाच्या वेळेस तू तर तिथे नव्हता, मग हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला? अश्विन म्हणतो की त्याचं काय आहे ना दादा, तुझा म्हणजे माझा तिसरा डोळा तिथे होता आणि त्या तिसऱ्या डोळ्याचं नाव तुला काय आहे माहिती आहे का? तर अर्जुन म्हणतो काय? तर अश्विन म्हणतो चैतन्य गडकरी. पटकन आता ते ऐकतात चैतन्य हा तोंडाला हात लावतो. तेव्हा आता अर्जुन चैतन्यकडे तिरप्या नजरेने बघू लागतो. तर कल्पना अश्विन खूप खुश झालेले असतात. तर आता सर्वजण अर्जुन आणि सायलीचे मंदिरामध्ये कसे लग्न लागले होते याचा तो सर्व व्हिडिओ बघू लागतात. आणि अर्जुन आणि सायली ते आता लग्नाचे विधी त्या सर्व गोष्टी बघून जुन्या गोष्टीत आणि आठवणीत आता हरवून गेलेले असतात. गुरुच्या आणि अग्नीच्या साक्षीने अग्नीसमोर हात जोडून विधिवत आपण कसा देवळात जाऊन लग्न सोहळा पार पडला हे याच्या आठवणीत आता अर्जुन आणि सायली डुबून गेलेले असतात. आणि आता तो व्हिडिओ बघून दोघांनाही एकमेकांकडे बघून खूप वेदना होत असतात आणि अखेर सर्वजण तो व्हिडिओ बघून टाळ्या वाजवतात. तेव्हा आता कल्पना म्हणते चैतन्य, तू यांच्या लग्नाचा व्हिडिओ काढला ना, खूप छान केलं. चैतन्य म्हणतो मावशी खरंय तुझं. तेव्हा आता घड्याळाकडे बघत चैतन्य म्हणतो की मावशी मला निघायला हवं. तर प्रताप म्हणतो हो हो चैतन्य जा तू. तर अर्जुन म्हणतो चल मी तुला गेटपर्यंत सोडायला येतो. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य गेटकडे येतात आणि आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की चैतन्य, मिस सायली उद्या आता कुसुमताईकडे राहायला जाणार आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो काय? चैतन्य म्हणतो की त्यांनी निर्णय घेतला सुद्धा आणि तू त्यांना जाऊ देणार आहे का? तर अर्जुन म्हणतो मग काय करू मी? अर्जुन म्हणतो की मी कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलं हे त्यांना नक्की कळलं असेल आणि माझ्या फिलिंग्स मी त्यांना आता कसं सांगू? चैतन्य म्हणतो की काही जरी झालं ना अर्जुन, तुला आता सायली वहिनीला थांबावंच लागेल आणि जर त्या अशा निघून गेल्या तर मधुभाऊला तू काय उत्तर देणार आहेस? आणि इकडे मावशी पूर्ण आजीला तू काय सांगणार आहेस? चैतन्य म्हणतो की खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय आणि तू सायली वहिनीला हक्काने सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो कुठल्या हक्काने सांगू मी? अर्जुन म्हणतो की कोणतं नातं आहे आमच्यात? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की प्रेमाचं आणि लग्नाचं नातं जरी नसलं तरी एक नातं म्हणजे तुमच्या नावाचं नातं आहे. तेवढ्यात प्रताप अर्जुनला हाक मारतो. तर आता चैतन्य म्हणतो की निघालो काका मी. तर आता अर्जुनला चैतन्य म्हणतो की लक्षात ठेव माझं अर्जुन, आणि चैतन्य निघून जातो. इकडे आता सर्वजण घरामध्ये येऊन जेवणाची तयारी करत असतात. अश्विन म्हणतो की दादा कुठे राहिला, अजून कसा आला नाही? आणि आता तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. तर कल्पना म्हणते बस अर्जुन, तुझ्याशिवाय आम्ही तुझ्या लग्नाचा केक कसा खाणार? आणि आता सर्वजण केक खाऊ लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो अर्जुन, तो चैतन्य उद्या काय रोमॅन्टिक प्लॅन करायचा याचा धडा तुला देत होता का? अश्विन म्हणतो काय मग दादा, उद्याचा काय प्लॅन ठरवलाय? कल्पना म्हणते की तुम्ही दोघं एक काम करा ना, तुम्ही दोघं उद्या नाटक बघायला जा. नवरा बायकोने एकत्र बघून नाटक बघण्याची जी मजा असते ना ती काही वेगळीच असते. तेव्हा अश्विन म्हणतो की दादा उद्याचा काय प्लॅन आहे तो सांगा ना तुम्ही. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की काय सांगू आता याला उद्या काय होणार आहे ते. इकडे आता सायली विचार करते की उद्या आता मला जावंच लागणार आहे आणि हे तर काही ठरवणार नाही. तेव्हा हा निर्णय मलाच ठरवावा लागेल आणि मलाच घ्यावा लागेल असा आता सायली विचार करते. अश्विन आता दोघांकडे बघत असतो. दोघंही चिडीचूप असतात, फक्त मनाने विचार करत असतात. प्रताप म्हणतो की जाऊ देणारे अश्विन, त्यांना काही सांगायचंच नाही आहे आपल्याला. तर विमल म्हणते की सायलीताई, तुम्हाला घरी जर काही गोडधोड करून खायचं असेल ना तर मला सांगा, मी बनवीन. इकडे आता साक्षी वैतागून घरी येते आणि चैतन्याला फोन लावू लागते. चैतन्याचा काही फोन लागत नसतो. तेव्हा साक्षी विचार करते की याचा फोन कसा लागत नाही आणि हा अर्जुनच्या तर घरी गेला नसेल ना, आणि अर्जुन आणि चैतन्यामध्ये काही प्लॅनिंग तर सुरू नसेल ना, अशा विचारात आता साक्षीचे मन घेरलेले असते. तेवढ्या चैतन्य तिथे येतो. तर साक्षी चैतन्याला म्हणते कुठे गेला होतास आणि तुझा फोनही लागत नाही आणि एवढ्या अंधारात काय चाललंय तुझं? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की साक्षी एवढे पॅनिक का होतेस? तर आता लगेच चैतन्य म्हणतो की सांगतो बस साक्षी, आणि मी पंकजला भेटायला गेलो होतो. तेव्हा साक्षी म्हणते काय झालं एवढ्या रात्री? चैतन्य म्हणतो की अगं त्याच्या बायकोचं आणि त्याचं खूप भांडण झालं. तेव्हा त्याने मला फोन केला होता आणि म्हणून मी म्हटलं मी येतो लगेच. तर साक्षी म्हणते कसं शक्य आहे ते आणि एवढ्या रात्री? चैतन्य म्हणतो की अगं त्यांचं भांडण झालं ना तेव्हा त्याला आधाराची खूप गरज होती म्हणून गेलो मी. तर साक्षी म्हणते की मला का नाही उठवलं मग? तर आता साक्षीचे ते बोलणे ऐकून चैतन्य म्हणतो की अगं साक्षी, तू एवढी गाढ झोपेत होती आणि एवढी क्यूट दिसत होती ना, मग नाही उठवलं मी तुला. तेव्हा आता साक्षी म्हणते की पण एवढ्या रात्री पूजा कुठे गेली, सापडली का नाही? तर चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ. तेव्हा चैतन्य पुन्हा साक्षीला शांत करतो.
तर आता चैतन्य म्हणतो की तू तर पूजापेक्षा म्हणजे त्या पंकजच्या बायकोपेक्षा स्मार्ट पुढे निघाली, पण तसं काही घडलं नाही पूजा. मी पंकजला समजून सांगत असतानाच तिथे आली आणि मग दोघांनाही मी व्यवस्थित समजावलं आणि आलो. तेव्हा साक्षी म्हणते की अरे हो, पण अर्जुनसुद्धा तिथे आला असेल ना, तो सुद्धा पंकजचा खूप चांगला मित्र आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की पंकजने त्याला सांगितलं होतं पण तो तिथे आला नव्हता. तर आता चैतन्य म्हणतो की एक काम कर ना, उद्या आपण पंकजला भेटायला जाऊ. तेव्हा तू त्या पंकज आणि पूजाला व्यवस्थित समजावून सांग की नाती कशी जपायची असतात म्हणून. चैतन्याचे ते बोलणे ऐकून आता साक्षी विचार करते की हा एवढं बोलतोय म्हणजे नक्कीच हा तिकडे गेला असणार. इकडे आता दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली त्यांचे आवरतात. तर आता कल्पना दोघांनाही सोफ्यावर बसवत खूप थाटामाटाने दोघांचे सुद्धा औक्षण करते. नंतर आता प्रेमाने अश्विन अर्जुन आणि सायलीला स्पेशल गिफ्ट देतो. तर आता अश्विन म्हणतो की अरे गिफ्ट स्पेशल काय आहे ते तर उघडून बघा. आणि आता लगेचच अर्जुन आणि सायली ते गिफ्ट ओपन करतात. तर त्यामध्ये कॉफीचे खूप छान मग असतात. तर सायली ते मग बघून खूप खुश होते आणि त्या मगावरती आता अर्जुन आणि सायलीचा फोटो असतो. तर आता सायली म्हणते की मी हा मग नक्कीच वापरील. आणि आता सायलीचा हातातील मगावरती अर्जुनचा फोटो असतो आणि अर्जुनच्या हातातील मगावर सायलीचा. तेव्हा पटकन हे बोलत असताना दोघेही आपापले मग चेंज करतात. ते वेडाबाई, हा मग तुझा नाही आहे, हा मग अर्जुनचा आहे आणि हा पुन्हा सायली तुझा. तेव्हा आता पटकन पुन्हा कल्पना दोघांचीही मग इंटरचेंज करते. त्यानंतर आता अर्जुन कल्पनाला म्हणतो की मम्मा तुझं औक्षण करून झालं का, तर आज चला मला आता ऑफिसला जायचे. प्रताप म्हणतो की अर्जुन आज तो ऑफिसला जातोय का. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, कारण आमची जरी ॲनिव्हर्सरी असली ना लग्नाची तरी कोर्ट तर बंद नाही ना. आणि अर्जुन निघून जातो. तेव्हा सायली विचार करते की आपल्या नात्याचा हा शेवट काही जरी झालं तरी थांबणार नाही. वेळ निघून जशी जशी जाईल तसं तसं शेवट हा होणारच आहे. इकडे आता तन्वी आणि नागराज एका बाहेरच्या ओसाड ठिकाणी आलेले असतात. तर तेवढ्यात एक बाई आता त्यांच्याकडे येते. तेव्हा आता तन्वी त्या बाईची नागराजला ओळख करून देते आणि म्हणते की काका ही सुनीता बरं का, सिटी हॉस्पिटलच्या शवगृहात काम करते. तेव्हा लगेचच सुनीता म्हणते की अहो तुम्ही मला चांगले पैसे देणार म्हणून मी आले बरं का, मला पैशाची खूप गरज आहे. तर नागराज म्हणतो की तुला चांगले पैसे मिळतील. तर आता नागराज म्हणतो की तुला हवे तेवढे पैसे मिळतील आणि कामही तुझ्यासाठी अगदी सोपं आहे. तर तन्वी म्हणते की तुमच्या शवगृहात कितीतरी बेवारस बॉडी येत असतील ना. सुनीता म्हणते की हो, कितीतरी लोकांची ओळख पटत नाही त्यामुळे त्या बॉडी तिथेच तशा राहतात. तर आता तन्वी म्हणते ठीक आहे, मी तुला वय उंची आणि त्या बाईचा फोटो देते, त्यावरून त्या बाईच्या त्याच वयाची डेड बॉडी तू आम्हाला आणून द्यायचीस आणि हे कुणाला कळता कामा नाही. तर आता सुनीता म्हणते की असं कसं करता येईल, त्या बॉडीत जरी बेवारस असतात तरीसुद्धा त्यांचे रेकॉर्ड असते ना. तर नागराज म्हणतो की मग ते रेकॉर्डसुद्धा तुला ब्रेक करता येत असेल ना. तर आता लगेचच सुनीता म्हणते की साहेब माझी नोकरी जाईल ना. पटकन आता तन्वी तिच्या बॅगमधून 500चा बंडल बाहेर काढते आणि तो बंडल सुनीतासमोर धरत म्हणते की तू जर तुझं तोंड बंद ठेवलं आणि काम जर चोख केलं तर कशी जाईल तुझी नोकरी. तेव्हा आता ते पैसे बघून सुनीताला मोह सुटलेला असतो. तन्वी म्हणते की तुला तर पगार मिळतच राहील, वरून हे सगळे पैसे तुझे घे. सुनीता म्हणते की शवगृहात काम करणं एवढं सोपं नसतं, तेव्हा एवढ्या पैशासाठी मी माझी नोकरी धोक्यात नाही घालू शकत. तर आता सुनीता म्हणते की मला तुमचं काम नाही करता येणार आणि सुनीता तेथून निघून जाते. तेव्हा तन्वीला राग येतो. तन्वी म्हणते की एवढे सगळे पैसे देऊनही हे लोक एवढे प्रामाणिक कसे राहतात. नागराज म्हणतो की सगळे काही प्रिया मधुकर नसतात ना. तर आता बोट करत प्रिया म्हणते की तुम्ही मला बोलू नका बरं का आता. तर आता नागराज म्हणतो की तन्वी तू काही काम काळजी करू नकोस, आपलं काम होणार आणि ती सुनीताच आपलं काम करणार. मगाशी तिच्या डोळ्यात ती पैशाची चमक बघितलीस ना तू, आणि तीच आपल्याला मेलेल्या प्रतिमाची बॉडी मिळवून देईल. इकडे आता सायली ही किचनमध्ये येते आणि त्या किचनमधील सर्व भांड्यांना प्रेमाने सायली आता हात लावत असते. सायली म्हणते की यांची मला साथ मिळाली म्हणून या घरातील माणसांच्या मनात मी स्थान निर्माण करू शकले. तर आता सायली त्या गॅसला आणि त्या भांड्यांना हात लावत म्हणते की आता आमची साथच एवढी होती, उद्यापासून मी या घरात नसणार आहे. सायली म्हणते की आज मी शेवटचा स्वयंपाक बनवणार आहे, तेव्हा तुम्ही मला साथ द्या आणि माझ्यासोबत राहा, असे त्या किचनमधील सर्व भांड्यांकडे बघत आता सायली बोलते. सायलीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. सायली म्हणते की मी गेल्यानंतर माझी नक्की तुम्ही आठवण काढा बरं का. इकडे आता अर्जुन ऑफिसमध्ये येतो आणि विचार करतो की चैतन्य म्हणाला मी तसे करू का आणि मी सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करू का.
अर्जुन म्हणतो की पण ते माझे ऐकतील का असेच निघून जातील, काय करू मी? अर्जुन म्हणतो की घरी जाण्या अगोदरच जर त्या निघून गेल्या तर, आणि मी जरी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा माझे न ऐकता माझ्या समोर जर त्या निघून गेल्या तर, अशी भीती आता अर्जुनला वाटत असते. अर्जुन आता रडू लागतो आणि म्हणतो की त्या जर अशा निघून गेल्या माझ्या समोर तर ते मला सहन होणार नाही. आणि अखेरीस आता तो दिवस उजाडतो. तर अर्जुन आता रात्री झोपेत असताना सायली तिची बॅग भरते आणि पटकन आता सुभेदारांच्या घरातून बाहेर जाऊ लागते. त्यानंतर आता सायली ही दरवाजा उघडते आणि त्या घराकडे बघू लागते. तर आता त्या घराच्या आठवणीने सायलीचे मन भरून आलेले असते. तेवढ्या तिकडे अर्जुनला जाग येते आणि अर्जुन पटकन उठून बसत म्हणतो की मिस सायली कुठे गेल्या? आणि तेवढ्यात अर्जुनला सायलीने तिथे ठेवलेली चिठ्ठी दिसते. त्यामध्ये लिहिलेले असते की सर, अखेर तो दिवस आला आणि आता मी हे घर सोडून जात आहे. तेव्हा आता सायली घर सोडून जात असल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते. तर आता सायली ही अर्जुनचे घर सोडून जाणार का? अर्जुन सायलीला कोण एकत्र करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब